गुड मॉर्निंग स्टुडंट. राहिलेला जो पार्ट आहे तो आहे नेक्स्ट पॉइंट, व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन मीन्स लसीकरण. व्हेन देअर इज अन इपिडेमिक ऑफ अ डिसीज डज एव्हरी पर्सन इन द एरिया गेट द डिसीज. तर एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो रोग होतोच का? तर बघा, when disease producing microorganism enter our body, the body resists the disease or fights the germs, and that is why many times we do not get a disease even if germs enter our body. तर शरीरात रोगजंतू शिरतात तेव्हा आपले शरीर त्या जंतूविरुद्ध लढा देते, म्हणजेच रोगाचा प्रतिकार करते. आणि त्यामुळे बहुसंख्य वेळा असं होतं की शरीरात जे रोगजंतू आहे ते रोगजंतू शिरल्यावरही रोग होत नाही. अनदर वे टू प्रिव्हेंट डिसीज इज व्हॅक्सिनेशन. अवर बॉडी डेव्हलप्स रेजिस्टन्स टू अ पार्टिक्युलर डिसीज इफ वी आर व्हॅक्सिनेटेड अगेन्स्ट इन. आणि रोगप्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण होय. आणि लसीकरणामुळे शरीरात ठराविक रोगांविरुद्ध रोग प्रतिकार क्षमतासुद्धा विकसित होत असते. Soon after a baby is born, she is given the tuberculosis vaccine. When the baby is 1.5 months old, she is given vaccination against diphtheria, whooping cough, tetanus and polio. तर बघा, मूल जेव्हा जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला एक क्षय प्रतिबंधक लस टोचण्यात येते. आणि नंतर मूल 1.5 महिन्याचे झाले की त्यानंतर घटसर्प म्हणजे डिफ्थेरिया, उशिंग कफ मीन्स डांग्या खोकला, आणि टिटॅनस मीन्स धनुर्वात, आणि पोलिओ यासारखे प्रतिबंधक लसीचे 3 डोससुद्धा त्यांना दिले जाते. 2 more doses ऑफ दिस वॅक्सिनेशन आर गिवन ॲट इंटरवल्स ऑफ 1 month. तर हे जे 3 डोस 1 महिन्याच्या अंतराने त्याला देण्यात येतात. The vaccine for diphtheria, whooping cough and tetanus are combined into a triple vaccine and given as an injections. The polio vaccine is given orally. तर जे घटसर्प आहे म्हणजे डिप्थेरिया, वुपिंग कफ आणि टिटॅनस आहे, तर हे रोग प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली असल्याने ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते, म्हणजे ट्रिपल वॅक्सिन या नावाने ओळखली जाते. आणि ही जी त्रिगुणी लस आहे ती टोचली जाते, आणि पोलिओची जी वॅक्सिन आहे ती तोंडावाटे दिली जाते. पब्लिक हेल्थ सर्व्हिस फॅसिलिटीज म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा. To prevent the spread of infection diseases and epidemics, health and community welfare program are undertaken at the national level. तर साथीच्या आणि संसर्गजन्य रोगास आळा बसावा म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाज कल्याण कार्यक्रम हाती घेतले जातात. कम्युनिटी प्रोग्राम फॉर वॅक्सिनेशन are also undertaken as part of national health scheme, and children are given the vaccines by trained people. Special camp are arranged for this purpose. तर सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली सुद्धा राबवण्यात येतात. बालकांना तज्ज्ञ लोकांकरवी लस टोचण्याची व्यवस्था सुद्धा केली जाते, आणि त्यासाठी खास अशी शिबिरे सुद्धा आयोजित करण्यात येत असते. Primary health center have been established at the village level. There are also facilities like mobile dispensaries, ambulance and a welfare fund for the disabled. तर गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. तर फिरता दवाखाना किंवा अपंग कल्याण निधी तसेच रुग्णवाहिका अशा सेवासुद्धा तसेच आरोग्य संस्थासुद्धा आहे. Services like the examination of urine and blood, X-ray, ultrasound and other scan are also available through the health program. Thus, patient can get service they need without delay. त्याचप्रमाणे आरोग्य संस्थांमध्येही रक्त व लघवी तपासणी तसेच एक्सरे, स्कॅन, सोनोग्राफी सारख्या सुविधासुद्धा उपलब्ध आहेत, आणि त्यामुळेच रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा सुद्धा मिळू शकते.
People are also educated about the right method of handling drinking water and food, and they are urged to maintain cleanliness in their surroundings. And it is now forbidden by law to spit in a public place. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तसेच अन्नपदार्थाची हाताळणी कशी करावी याबाबतचे शिक्षणसुद्धा लोकांना देण्यात येते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधीचा जो आग्रह धरला जातो तो आग्रहसुद्धा धरला जातो. आणि द पर्पज ऑफ दिस बॅन इज टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीज. मास मीडिया आर ऑल्सो यूज फॉर रेझिंग पब्लिक अवेअरनेस अबाउट हेल्थ अँड हायजीन इश्यू. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आता कायद्याने मनाईसुद्धा केलेली आहे. रोगप्रसार होऊ नये हे मनाईसारखे जे मुख्य कारण आहे ते प्रसारमाध्यमाद्वारे आरोग्यासंबंधी सुद्धा जनजागृती करण्यात येत असते. तर डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, ॲट वन टाइम इट वॉज बिलीव्ड दॅट डिसीज आर कॉज ड्यू टू द अँगर ऑफ गॉड्स, evil spirits, or due to black magic. The remedies prescribed for this were also inhuman. However, science has shown that diseases are caused by microorganisms and these beliefs are false. तर बघा, देवाचा कोप किंवा भूतबाधा, जादूटोणा यामुळे रोगबाधा होते असे काही लोकांची पूर्वी समजूत होती. त्यामुळे उपचार म्हणून अघोरी उपायसुद्धा केले जात होते. तर हे जे रोग आहे ते सूक्ष्मजीवांमुळे होतात असे शास्त्रज्ञांनी संशोधन करून शोधून काढले आहे. आणि पूर्वीच्या ज्या काही समजुती होत्या त्या खोट्या आहेत हेही दाखवून दिले आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम आर a kind of living things. All microorganisms do not cause disease. Some microorganisms are useful to us, and they bring about the conversion of milk into yogurts and in fermentation of the batter for idlis, dosas, etc. त्यामुळे सूक्ष्मजीव हे एक प्रकारचे सजीव आहेत आणि सगळेच सूक्ष्मजीव हे रोगास कारणीभूत ठरत नाहीत. उलट काही जे सूक्ष्मजीव आहेत ते मानवाला उपयोगी सुद्धा ठरतात. तर दुधापासून जसं दही बनण्याची क्रिया सूक्ष्मजीवांमुळेच होत असते. आंबोळी, इडली, डोशासाठी भिजवलेले जे पीठ आहे ते सूक्ष्मजीवांमुळेच आंबते. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपण या लेसनमधून बघा काय शिकलो की डिसीज जे कॉज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम आर कॉल्ड इन्फेक्शन डिसीज. मायक्रोऑर्गॅनिझम दॅट कॉज डिसीज आर ऑल्सो कॉल्ड जर्म्स. तर बघा, सूक्ष्मजीवांमुळे होणारे जे रोग आहे त्या रोगांना आपण संसर्गजन्य रोग म्हणतो. त्याचप्रमाणे रोगाला जे कारणीभूत ठरणारे सूक्ष्मजीव आहे त्या सूक्ष्मजीवांना आपण रोगजंतू म्हणतो. एव्हरी इन्फेक्शन डिसीज इज कॉज बाय अ स्पेसिफिक मायक्रोऑर्गॅनिझम ऑर जर्म्स. An infection disease spread through water, food or air by direct contact or through insect bites. तर प्रत्येक रोगाला एक विशिष्ट असा रोगजंतू असतो. जसं पाण्यावाटे, अन्नावाटे आणि हवेतून डायरेक्ट संपर्कामुळे तसेच कीटक दंशामुळे सुद्धा जंतूंचा प्रसार होत असतो. If care is taken to prevent germs from entering the body, the spread of disease can be prevented. त्यामुळे रोगजंतू शरीरात शिरणार नाहीत याची काळजी घेतल्यास रोगप्रसार होत नाही. If many people in a place get a disease at the same time, it is called an epidemic. तर एकाच वेळी अनेक लोकांना एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली तर त्या रोगास आपण रोगाची साथ आली आहे असे आपण म्हणत असतो. आणि वॅक्सिनेशन इज अन एक्सलंट मेथड ऑफ प्रिव्हेंटिंग डिसीज. त्यामुळे लसीकरण हा जो रोग प्रतिबंधाचा एक उत्कृष्ट असा उपाय आहे. तर आपण या लेसनमधून हे शिकलेलो आहोत. या लेसनवर आधारित काही क्वेश्चन जे राहिलेले आहे एक्सरसाइजमधले ते आपल्याला घ्यायचे आहे. तर क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चनमधला ABC लिहिलेले होते आपण. D नंबरचा आहे. व्हॉट इज वॅक्सिनेशन? वॅक्सिनेशन मीन्स लसीकरण म्हणजे काय? त्याचा आन्सर आहे वॅक्सिनेशन इज द प्रोसेस in which the vaccine is given to the person or child through injection or as an oral dose, and this vaccine build resistance against a certain disease, and when the disease causing germs enter our body we already have the ability to fight against these germs.
so we do not get that disease. Due to vaccination, the outbreak of an epidemic can be controlled and disease prevention can be done. Okay, children are given vaccination for many diseases as their resistance power is weak, and community program for vaccination are also done to control epidemics. तर वॅक्सिनेशनचं हे आन्सर परत वन टाइम तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ई नंबरचा. मेक अ लिस्ट ऑफ द वॅक्सिनेशन दॅट आर गिवन टू अ न्यू बॉर्न बेबी. म्हणजे नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करायची आहे, लिस्ट करायची आहे. आन्सर आहे फर्स्ट आहे BCG और अँटी ट्युबरक्युलोसिस वॅक्सिन. सेकंड आहे ट्रिपल वॅक्सिन गिवन अगेन्स्ट वुपिंग कफ, डिप्थेरिया अँड टिटॅनस. थर्ड आहे पोलिओ ओरल वॅक्सिन इज गिवन टू बिल्ड रेजिस्टन्स अगेन पोलिओ. तर अशा प्रकारे हे वॅक्सिन न्यू बॉर्न बेबीला दिलं जाते. तर हे आन्सर परत वन टाइम लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 मधला गिव रिझन मधला सेकंड नंबरचा आहे वी शुड नॉट अलो पडल ऑफ वॉटर टू स्टँड इन अवर सराउंडिंग. म्हणजे परिसरात पाण्याची जी डबकी आहे ती डबकी होऊ देऊ नये. त्याचं कारण तर आन्सर आहे स्टॅग्नंट वॉटर ऑफ पडल्स इज अ ब्रीडिंग ground for mosquitoes and germs causing malaria are transmitted through mosquitoes bite from a patient to other people. Epidemic of such disease will spread if mosquitoes are abundant, and therefore to control infection of malaria and dengue we should eradicate mosquitoes. Hence we should not allow puddles of water to stand in our surrounding. तर या क्वेश्चनचा परत वन टाइम आन्सर लिहायचा आहे. आणि हे पूर्ण एक्सरसाइज जी आपण सॉल्व केलेली आहे ते एक्सरसाइज तुम्ही सॉल्व केलेलीच असेल, मी सॉल्व करून दिलेलीच आहे. तर ती जे क्वेश्चन आन्सर आहे ते तुम्हाला लर्न करायचं आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण न्यू लेसन स्टार्ट करू. ओके, so good day and goodbye student.